आयजी स्तरावरचे अधिकारी भोंदू खरातच्या कार्यक्रमात दिसले। दमानी यांकडून आयजी दत्तात्रय कराळेंचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। दत्तात्रय कराळे हे खरातच्या कार्यक्रमात का गेले, कराळेंची चौकशी झाली पाहिजे, अंजली दमानी यांनी ही मागणी केली। कराळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत। दत्ता कराळे हे गुरुपौर्णिमेच्या फंक्शनला अशोक खरातांना भेटायला गेले होते। एवढंच नाही तर त्यांच्या मंचावरनं त्यांनी भाषण देखील दिलं। माझा आक्षेप एवढाच आहे की एक आयजी लेवलच्या ऑफिसरनी त्यांचं पदाची गरिमा आणि असलेली खुर्चीची जबाबदारी या सगळ्या गोष्टींचा मान ठेवून, कारण प्रत्येक एक अधिकारी जेव्हा अशा ठिकाणी जातो तेव्हा त्यातनं एक पब्लिक परसेप्शन आपण ज्याला म्हणतो ते निर्माण होतं। एवढंच नाही, यांची चौकशी झाली पाहिजे, कारण 18 कॉल्स टू अँड फ्रो त्यांचे जे झालेत याच्यावर देखील चौकशी झाली पाहिजे। पेनड्राईव्ह गायब करण्यात कराळेंचा हात, देसाईंनी हा आरोप केलेला आहे। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी आरोप केलाय। आयजी कराळेंची तातडीने चौकशी झाली पाहिजे, प्रकरणातून सुटण्यासाठी कराळे प्रयत्न करतायत, देसाईंनी हा आरोप केलाय। या संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आल्याचा तृप्ती देसाईंनी दावा केला। जेव्हा जेव्हा अशोक खरातचे कारनामे समोर यायला लागले, महिलांचं लैंगिक शोषणाचे पेनड्राईव्ह समोर येणार होते, तेव्हा जे जे लोक ते समोर आणणार होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, पेनड्राईव्ह गायब करायचा, हे सुद्धा काम आयजी दत्तात्रय कराळेंच्या माध्यमातून डिसेंबर 2025ला याआधी झालेलं आहे। जेव्हा दिंडोरीच्या आश्रमामध्ये, अण्णा मोरेंच्या आश्रमामध्ये वाल्मिक कराड 2 दिवस मुक्कामाला होता, संपूर्ण महाराष्ट्र आणि पोलीस दल त्याला शोधत होतं, त्यावेळेला सुद्धा 2 दिवस तो जो मुक्कामाला होता तेव्हा दिंडोरी आश्रमातले जे व्हिडिओ डिलीट करण्यात आले ते सुद्धा कुणी केले तर आयजी दत्तात्रय कराळेंनी केलेत। दत्तात्रय कराळेंना माहित होतं की कुठंतरी आता हे सगळं बाहेर येणार आहे, त्यामुळे वेगवेगळ्या मोबाईलमधून सुद्धा त्यांनी बरेच कॉल केले असतील, ते शेकडो कॉल असतील। आणि आता अशोक खरात प्रकरणामध्ये दत्तात्रय कराळेंची चौकशी झाली पाहिजे। आणि संतोष देशमुखच्या प्रकरणात सुद्धा जेव्हा वाल्मिक कराडला लपवलं गेलं तेव्हा ते व्हिडिओ का डिलीट केले, ते पुरावे का पुसले गेले, या संदर्भात सुद्धा आयजी कराळेंची चौकशी होणं गरजेचं आहे। सततचे आरोप आणि निनावी पत्रावर रुपाली चाकणकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। 28 दिवसांपासून माझ्यावर आणि माझ्या परिवारावर बेछूट आरोप होत आहेत। फक्त हेतू पुरस्सर आणि बदनाम करण्यासाठी आरोपसत्र सुरू आहे। निनावी पत्र लिहिण्यामागे कुणाचं सौजन्य होतं हे समोर आलं पाहिजे, असंही रुपाली चाकणकरांनी म्हटलं। चाकणकरांच्या नावे सुनेत्रा पवारांना आलेल्या धमकीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली। माझ्या बदनामीसाठी निनावी पत्र लिहिण्यात आलं असं चाकणकरांचं म्हणणं आहे। खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिलं याची चौकशी व्हावी, रुपाली चाकणकरांनी ट्विट करत प्रशासनाकडे मागणी केली। राज्याच्या आर्थिक मालमत्तांशीही कुठला संबंध नाही, शेवटी सत्य प्रखरतेनं समोर येईलच, चाकणकरांनी असं म्हटलेलं आहे। आज 28 दिवस होत आहेत। माझ्यावर आरोप हे फक्त बदनामीसाठी होत आहेत। आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले नाहीत। निनावी पत्राची शहानिशा न करता केवळ बदनामीचा कुटील डाव होता। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनीही निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या अर्थ नसल्याचं सांगितलंय। तरीही खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिलं याची चौकशी झालीच पाहिजे। खरात प्रकरणामध्ये कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात, इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये संबंध नाही।